नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट 900 पॉइंट पडलं, पण मार्केट पडण्याचं कारण मात्र विचित्र होतं की 12 राज्यामध्ये अगदी काही प्रमाणात करोना आलेला आहे आणि त्या करोनाच्या भीतीमुळे आजचं मार्केट पडलं. फक्त हळूहळू पडत गेलं, त्यामुळे एकदम असा हादरा बसला नाही, पण मार्केट सुधारलं मात्र नाही. कंटिन्युअस पडतच राहिलं शेवटपर्यंत. काही रिझल्ट मात्र आले. त्याच्यामध्ये मॅक्स हेल्थ केअरचा रिझल्ट आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, ₹1.5 डिव्हिडंड दिला. सकाळी मी फायझरचा डिव्हिडंड तुम्हाला सांगितला नाही. ₹165 डिव्हिडंड फायझरने दिला आणि फायझरचा शेअर 11 ते 12% आज तेजीत होता, कारण त्यांचा रिझल्टही तुफान लागला. रिझल्ट मी सांगितला होता सकाळी, फक्त डिव्हिडंड सांगितला नव्हता. सोलार इंडस्ट्रीचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. याने ₹10 डिव्हिडंड दिला. नंतर डिक्सन टेक्नॉलॉजी, डिक्सनचा कन्सॉलिडेटेड रिझल्ट आहे. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. ₹8 त्यांनी डिव्हिडंड दिला, पण त्यांना 250.40 एवढ्या कोटीचा वन टाइम गेन झाला आहे. आता हनीवेलची एक सिस्टीम आहे, सोलेस्टिक एअर प्रोपेन. याचा उपयोग रेस्पिरेटरी इन्हेलर साठी लुपिन करणार आहे. तर लुपिनने तसं ॲग्रीमेंट हनीवेल बरोबर केलं आहे. चीनने व्याज दरामध्ये 10 बेस पॉइंटची कपात केली, हे आपण सकाळी पाहिलं होतं. ग्लँड फार्माचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. त्यांनी ₹18 ग्लँड फार्माने डिव्हिडंड दिला. GSFC प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. व्हर्लपूलचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. व्हर्लपूलने ₹5 डिव्हिडंड दिला. JK टायरचा रिझल्ट लागला, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. JK टायरने ₹3 डिव्हिडंड दिला. बिर्ला कॉर्प CGE2 हायब्रिड एनर्जीमध्ये 6.04% स्टेक घेण्यासाठी त्यांनी शेअर परचेस ॲग्रीमेंट केलं आणि पॉवर परचेस ॲग्रीमेंट सुद्धा केलं. आणि ही जी पॉवर त्यांना मिळेल त्याचा उपयोग चंदेरिया या प्लांटसाठी होईल. टॉरेंट फार्माचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. टॉरेंट फार्माने ₹6 एवढा डिव्हिडंड दिला. IDFC फर्स्ट बँक यांना ₹7,500 कोटी एवढा फंड गोळा करण्यासाठी मंजुरी मिळाली. बोटाना व्ह्यूज हा IPO येतोय. आजपासून हा IPO उघडला आणि 22 तारखेला हा IPO बंद होईल. ही कंपनी प्रॉफिटमध्ये आहे. सुरतची ही टेक्सटाईल कंपनी आहे. 205 ते 216 असा याचा प्राइस बँड आहे आणि 69 शेअरचा लॉट आहे. 71.03 कोटी एवढी गुंतवणूक करून ते युनिट लावणार आहेत.
आता व्हील्स इंडिया यांचं प्रॉफिट 38 कोटी झालं, त्यांचा रेव्हेन्यू 1277 कोटी झाला, ते 7 रुपये 3 पैसे एवढा डिव्हिडंड देणार आहेत. हिंदाल्कोचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. हिंदाल्को 5 रुपये डिव्हिडंड देणार आहे असं हिंदाल्कोनी सांगितलं आहे. तर आणखीन काही रिझल्ट लागतच राहतात, ते उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते रिझल्ट सांगू शकेन. आता आज जो करोनामुळे मार्केट पडलाय, तर त्या करोना कितपत आहे, म्हणजे जे 12 राज्यामध्ये करोनाचे पेशंट मिळाले त्याचा सिरियसनेस किती आहे हे आपल्याला उद्यापर्यंत समजेल आणि त्यानुसार उद्या मार्केट कसं चालेल ते आपल्या लक्षात येऊ शकेल. बघूया काय काय होते. रोज वेगवेगळ्या गोष्टी समजतात आणि वेगवेगळ्या गोष्टींचा, पहिल्या गोष्टीचा मार्केटवर झालेला परिणाम जायची खोटी तर दुसरी गोष्ट येते. त्यामुळे आपल्याला सावधच राहून मार्केट करायला लागेल. बघूया उद्या काय काय होतंय ते. नमस्ते.